ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला, गाडीवर बोट आणि चिखलफेक. उत्तर 24 परगणा येथील हली शहर येथील घटना. शिवसेनेकडून दिल्लीमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन. आर्मी बेस कॅम्पमध्ये 1000 पैलवानांचं रक्तदान. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुढाकार. बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना. प्रशिक्षण सुरू असताना विमान कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी रास्ता रोको. चाकण ते सिन्नरपर्यंत चक्का जाम. रेल्वे मार्ग रद्द केल्यानं स्थानिक संतप्त. लातूरात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या निवासस्थानी ठिय्या. कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख अनुदान देण्याची मागणी. मुंबई गोवा महामार्गाची राज ठाकरेंकडून पाहणी. माणगाव बायपासवर घेतला आढावा. अधिकाऱ्यांशी चर्चा. राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं. राज ठाकरेंची टीका. दिरंगाईबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचारणार का? शेलारांचा सवाल. प्रशांत किशोरांबाबत राष्ट्रवादी लवकरच निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. सुनेत्र पवार, प्रशांत किशोर यांच्यात बैठक होणार. सुप्रिया सुळेंसह शरद पवार गटाचे खासदार सोमवारी मोदींना भेटणार. महाराष्ट्रातील प्रश्नांसंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा करणार. जनतेला गृहीत धरून नाटक केल्यास तमाशा दाखवेन. मंत्री गणेश नाईकांचं नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा. भाजपा नेत्या नवनीत राणांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा. आमदार रवी राणांच्या फोटोला दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष. नाशिक जिल्ह्यात अनेक भागात भूकंपाचे धक्के. 4.3 रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची तारीख पुन्हा हुकली. 7 तारखेला होणारा पगार रखडला. पगार कधी होणार याकडे लक्ष. मुसळधार पावसानं गोंदिया जिल्हा जलमय. अनेक गावांचा संपर्क तुटला. पूरस्थितीमुळे अनेक मार्ग बंद. रत्नागिरीतील कुंभारली घाट रस्त्याची चाळण. अनेक वळणांवर मोठमोठे खड्डे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघात. वाशिमच्या शिरपूरमध्ये दुचाकी स्वार थेट खड्ड्यात पडला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. साठवलेला कांदा खराब होण्यास सुरुवात. बदलत्या वातावरणाचा परिणाम. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका.